घेऊनिया चक्रगदा घेऊनिया चक्रगदा हाची धंदा करीतो भक्तारा की पायापासी दुर्जनासी संहारी अव्यक्तते आकारले अव्यक्तते आकारले रूपा आले गुणवंत भक्तारा की पायापासी दुर्जनासी संहारी तुका मने पूर्वीचा तुका म्हणे पूर्वीचा जया तैसा विठ्ठल भक्तारा की पायापासी दुर्जनासी संहारी महायोग पीठे तटे भीमरत्यो वरम पुंडलीकाय दातु मुनीन्द्रम् समागट्टिष्टं तमानन्दस्कन्दं परब्रह्मलिङ्गं पांडुरंग करू प्रथम नमः 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 प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः दुसऱ्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची अत्यंत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवंतं स्विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानयुध्यं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मारुति नंदन ये दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती मारुआ पवन सुत विनती मारुआ पवन सुत विनती मारुआ
चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. जागेवरच्या जागेवर शांत शांत सारखा पडी बोलू नका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त चिंतन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता गायलेला अभंग. देवमान्य संतमान्य अधिकार संपन्न साधू वयाच्या 16व्या वर्षी हातात तलवार घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु, भनकलेल्या समाजाचा माता जागवण्यासाठी गात्यासारखा पवित्र ग्रंथ निर्माण करून अज्ञान मार्गाला लागलेला समाज ज्ञान मार्गाकडे प्रवृत्त करणारे पंचम वेद निर्माते, देवमान्य संतमान्य आणि जगमान्य साधू माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगातून महाराज नेमका भगवंताचा अवतार कशासाठी अथवा भगवंत इथं आल्याच्या नंतर कोणता धंदा करतो याची विवेचना करणारा अभंग. विठ्ठल विठ्ठल कोणाचं पेटू नाही बरं तिकडे मया नावाने शादीतील लोक. अभंग बोलण्यापूर्वी अल्पपणीने परिहार द्यायचा म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदा आधार पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादाद्वारे तसेच मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकाची मायमावली अनाथाची मायमावली विश्ववंदित ज्ञानोबारायच्या कृपाशीर्वादाने व अष्टादश संतांच्या कृपाशीर्वादाने आपला परिसर ज्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झाला असे असणारे स्वानंद सुख निवासी सद्गुरु गुरुनाम गुरु सद्गुरु मोतीरामजी बाबा फळेकर, स्वानंद सुख निवासी सद्गुरु गुरुनाम गुरु सद्गुरु मारुती बाबा दस्तापूरकर आदी करून थोर महात्म्याच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आपले मला वाटतंय सावंगी का थडी सावंगीन थडी एकच ना सावंगी थडी नावाचं पवित्र गाव आणि या पवित्र गावामध्ये आज भगवान नरसिंह जन्मोत्सवानिमित्त आजचा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव. त्या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणजन मंडळी, उत्कृष्ट गायनाचार्य, उत्कृष्ट मृदंगाचार्य, प्रामुख्याने यांची अशी सुंदर या ठिकाणी मृदंगावर सुंदर अशी थाप पडत आहे. असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगवादक, आपल्या परिसराचं वैभव आणि विशेष म्हणजे अत्यंत जुने गोड पकवाज वादक बरं का. बाबांची मला वाटते 3 वर्षाखाली एकदा भेट झाली होती. आदरणीय आमचे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज ना, ज्ञानेश्वर महाराज पारवेकर महाराजसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. आज महाराजाची उपस्थिती आहे. इकडून मृदंग साथीसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगवादक आमच्या हरिभक्तपरायण आदरणीय काय नाव श्रीकांत महाराज, कुठले इथलेच का बाबाच्या संस्थेतले, त्यांच्यासाठी बी एकदा टाळी वाजवा. अत्यंत गोड हाते महाराज बरं का, ज्यांची प्रामुख्याने सुंदर अशी पहिली चाल झाली. असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, ज्यांचं जीवन आमच्यासाठी नव्हे तर अख्ख्या परभणी जिल्ह्यासाठी आदर्श जीवन म्हणून मानलं जातं. स्वानंद सुख निवासी सद्गुरु मारुती बाबा दस्तापूरकर यांच्या सेवेत बराचसे दिवस महाराज जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत बाबाच्या सेवेत ज्यांचा काळ गेला असे असणारे आदरणीय आमचे हरिभक्तपरायण ते ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, पण आज टाळ घेऊन उपस्थित आहेत आदरणीय महाराज भगवानजी बाबा इसादकर. एकदा टाळी वाजवा जोरदार. महाराजांची या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना पण वंदन करतो. ज्यांनी माग सुंदर अशी चाल गायली असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, भजन सम्राट, संगीत विशारद, आपल्या परिसराचं वैभव आदरणीय आमचे हरिभक्तपरायण मला वाटतं पवन महाराज पारवेकर, त्यांच्यासाठी साते गावकर. अत्यंत गोड ठिकाणी महाराज त्यांची साथ आहे.
इकडून आमच्या स्पीकरवर उभा असणारे माझे अत्यंत महाराज, छोट्या बंधूसारखे माझ्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, आपल्या परिसराचं वैभव आमच्या हरिभक्तपरायण राजू दादा नवलगावकर, इकडून असणारे आमचे हरिभक्तपरायण ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सुसज्जन मायबापांच्या दर्शनाचा योग आला असे असणारे भजन सम्राट आपल्या परिसराचं वैभव आमचे राजेभाऊ महाराज सातेगावकर, आदी करून आता सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी सर्वांचे नाव घेतले असे गृहीत धरा. विनेकरी बाबापासून तर ह्या शेवटच्या बाबापर्यंत सर्वांच्या चरणी वंदन करतो. सर्व टाळकऱ्यासाठी विशेष म्हणजे चोपदार महाराजसाठी एकदा टाळी वाजवा. वा वा वा, वयानुसार नाही माझ्या पुढी पुढ लागले पिराट, मलाच येणं होते का नाही की तुमच्या मागे. चोपदार महाराज आहेत या ठिकाणी. आदरणीय सर्व परिसरातील उपस्थित महाराज मंडळी आहेत. आदरणीय आमच्या हरिभक्तपरायण काय नाव बाबा, नारायण महाराज बरबडीकर, बाबूराव महाराज बरबडीकर आमचे आदरणीय बाबा आहेत. आधी करून आता मला सर्वांचा काही जास्त परिचय नाही आणि सर्वांनी एकदा शिष्टीमोल्या दादासाठी टाळी वाजवा. वा वा, गोड आहे बरं का, फक्त भाव चढून जायचं नाही, काय नाही बोलतच असते तर ऐकायचं नाही, फक्त चांगली सिस्टीम लावायची. हा, ताण पडू द्यायचं नाही. सकाळी अशीच होती अर्धापूरला एका म्हातारीला सकाळचं मुक्ती देऊन आलो मी. मुक्ती संग्राम दिन होता का म्हातारीचा, तिथं अशी सिस्टीम होती, गोड सिस्टीम लावली, लोक खुश झाली, सगळे खुश झाले. सिस्टीम वाले जवळ आले आणि 1000 रुपये देऊन गेले. जास्त का ना 500 द्या म्हणजे आपलं परमणी पसतो तेल निघते, बाकी काही नाही. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी वंदन करतो. आज या ठिकाणी महाराज आपला कार्यक्रम जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत युट्यूबला नाव टाकलं की कार्यक्रम बघायला भेटतं असे असणारे युट्यूब चॅनल, मला वाटतं काय नाव, रंग कीर्तनाचा दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता तुम्ही टाळी वाजवू नका, मीच टाळी वाजवतो तुमच्या गावातल्या सगळ्या तरुण मंडळीसाठी बरं का. जेवढे तरुण मंडळी असतील मला तन मनानं धनानं सहकार्य करणारे सर्वांच्या चरणी वंदन करतो. आल्याच्या नंतर मला माहिती दिली की बाबा सगळे तरुण एकत्र झाले आणि सर्वांनी महाराज मिळून हा कार्यक्रमाचं आयोजन केले. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी वंदन. माझा पायावरी या वारकरी संताच्या न्यायाप्रमाणे सर्वांच्या चरणी वंदन करतो. माझ्या समवेत आले माझे मोठे बंधू महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक हरिभक्तपरायण कृष्णा महाराज आहेत, त्यांच्या चरणी वंदन. आदी करून आता सर्व आमच्या मायमावल्या उपस्थित आहेत, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि तासभरात मला सद्गुरू बाबा जशी बुद्धी देतील तसं यथामती वेळेमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. विडाला 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 अभंग हा 4 चरणाचा आणि आजच्या अभंगातून माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय भगवंताचा नेमका धंदा काय याच्या धंद्याची विवेचना करतात. ऐका. धंदा या शब्दाचा अर्थ सरळ सरळ व्यवसाय, व्यवसाय या शब्दाचा अर्थ सरळ सरळ महाराज जीवनात येऊन काहीतरी करावं लागते म्हणून करावं, त्याचं नाव धंदा महाराज. आज या ठिकाणी जन्माला आला भगवंत, मग हा भगवंत नेमका काय धंदा करतो तर भक्ताला पायाजवळ ठेवतो आणि भक्ताच्या विरोधातला नाश करून टाकतो आणि ते घेण्यासाठी करण्यासाठी स्वतःच्या हातात शस्त्र कोणतं घेऊन या चक्र गदान हाची धंदा करीतो आणि निर्गुण निराकार असणारा सगुण परमात्मा या ठिकाणी अवताराला आला आणि जो भक्त जशी इच्छा करल तसा तो जगाचा मालक इच्छा पुरवतो. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाल विठाल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. पुणे कुणी म्हणले की बाबा कोणी आणलं होतं पोरग सगळं कीर्तन डोक्याच्या वरून गेलं. बरं का बाबा, असंच मला वाटायला डोक्याच्या वरून गेलं म्हणाले तर ठीक आहे बाबा. कधी कधी लोक म्हणतील कीर्तन दोन्ही पायाच्या मधातून गेलं, त्या दिवशी धन्य झालं. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याकडे सगळा माल आहे. फक्त एकच काम करायचं, सर्व अंगाचे कान करायचे, फ्रेश मूड ठेवायचा, गालाला तोंडाला कुठं कोणी हात लावायचा नाही आणि टेन्शन असल्याने बसायचं नाही. कर्ज जरी असलं तर खुश राहायचं. जगाच्या पाठी एवढाच मंडप आहे आनंदाने राहण्यासाठी. तासभरामध्ये चिंतन करू. मला एवढंच सांगा, आता गुलाल उधळायचंय का बाबा? किती वाजता? 6ला ना, बरोबर. म्हणजे 6ला मी नरसिंह जन्म करेल. ऐका, आजचा विशेष दिवस म्हणजे भगवंताचा जन्म आहे बाबा.
ऐका, वारकरी संप्रदाय हा तत्व प्रणालीचा संप्रदाय, वारकरी संप्रदाय हा नियमावलीचा संप्रदाय. या वारकरी संप्रदायामध्ये तत्वाला नियमाला जाणलं तरच वारकऱ्याचं खरं महत्व. वारकरी कोणाला म्हणाव? वारकरी कोणाला म्हणण्यापेक्षा वैष्णव कोणाला म्हणाव? वैष्णव या शब्दामध्येच बाबा वैष्णवाचा अर्थ टळलाय. वैष्णव, वैष्णवाला संख्यावाचक शब्द वाचायचं कसं? वैष्णव म्हणजे 29. वैष्णव म्हणजे 29. 29 किती? किती? 29. 29 उपवास ज्याच्या जीवनामध्ये त्याला म्हणायचं वैष्णव. आता कोणते 29? 12 महिन्याच्या 24 एकादशी, बर का? 12 महिन्याच्या 24 एकादशी आणि 5 पर्वण्या ज्याच्या जीवनामध्ये असे मिळून 29 उपवास आहेत, त्याला म्हणायचं वैष्णव. विठाला असा हा वैष्णव धर्माचा संप्रदायाचा आजचा विशेष म्हणजे पूर्वे महाराज. आज नरसिंह जन्माचा उत्सव आहे. का भगवंताला जन्म घ्यावा लागला याची विवेचना तर मी करणारच आहे महाराज. त्याच्या अगोदर अभंगाची थोडी भूमिका बांधतो, ऐका. आजच्या अभंगातून महाराज सांगतात भगवंताचा धंदा. तसं पाहायला गेलं तर बाबा, जीव जन्माला आला, मग ते जीव असू द्या, ते संत महात्मे असू द्या अथवा भगवंत असू द्या, या जीवसृष्टीवर जन्माला आलं की काही ना काहीतरी या उदरनिर्वाहासाठी करावं लागतं. उदरनिर्वाहासाठी करावं लागतं म्हणजे काही ना काहीतरी धंदा करावा लागतो. मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचा धंदा आहे. आता मोकळे धंदे सांगायला गेले तर हे आमचा धंदा, तुमचा ऐकायचा धंदा, आमचा न्यायचा धंदा, असले मोगन धंदे सांगण्यापेक्षा शास्त्रानुसार 3 धंदे तुमच्या पुढे मांडतो. ऐका. पहिला धंदा जीवाचा, दुसरा धंदा संताचा आणि तिसरा धंदा देवाचा. 3 धंद्याचं चिंतन करायचं. तुम्ही मोकळे मी बी मोकळे. विठाला किती धंदे सांगितले? 3च धंद्याचं चिंतन करायचं. जीवाचा धंदा, संताचा धंदा आणि देवाचा धंदा. अजिबात टेन्शन घेऊ नका. माझं बोललेलं तर समजाले ना? मी काय लई लांबचा नाही, काय नाही. आळंदरीला जरी शिकला असतो तर इथंच आहे माझं सुक्रे वडगाव गाव आहे, बरं का? बाबाला माहिती आहे. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. आणि एखादा शब्द जर नाही समजला तर समजून घ्या. माझी पहिलीच खोड सांगतो, मी बोबडा आहे, बरं का? आणि बोबडा म्हणल्यावर एखादा शब्द अडकत अडकत निघते, समजून घ्या. कसं आहे, बोबड्या माणसाचं लय अवघड आहे. आमच्या गावात एक बोबडी पोरगी, तिला आले बघायला पाहुणे, आणि महाराज बोलली की सोयरीक मोडायली, बोलली की सोयरीक मोडायली. तिचा बाप म्हणला, तुला नीट सांगालो, अजिबात बैठकीत काय बोलू नको. पण माणसाला बोलायचा ना दे बाबा. नवरदेवाच्या खांद्यावर बसला होता किडा, गपची बसावं. बाप म्हणला सोयरीक मोठी बोलू नको. सगळं जमलं, महाराज ठरलं. पण उठायच्या टायमाला पोरगी म्हणली तिडा तिडा तिडा. गुन्हानं बसता म्हणते. नवरदेव बी गँगाना होतं, तिकडून आलं. ते म्हणले तुतय तुतय तुतय. जसल्या तसलं फसलं रे फसलं. त्याच्यामुळे अवगुणाच्या हाती आणि आहे अवघीची फजी. त्याच्यामुळे मी पहिलंच सांगतो, माझा एखादा शब्द बोबडा निघते. चला, 3 धंद्याचं चिंतन करायचं. पहिला धंदा आहे तो म्हणजे जीवाचा. बाबा, जीव नेमका काय धंदा करतो? काही नाही. जीव जन्माला आलं की रात्रंदिवस मर 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 मर. कशाची? कशासाठी? संसारासाठी. महाराज ज्ञानोबरायनं हरिपाठामध्ये स्पष्टपणे सांगितलं, सायास संसारामध्ये मरमर करणं याच्या व्यतिरिक्त काही आपला दुसरा धंदा नाही. पण कसं आहे बाबा, कोणता बी माणसानं धंदा कराव, पण त्या धंद्यामध्ये काही ना काहीतरी पडाव माणसाला. नाही काहीतरी पडलं तर मुद्दल तरी शिल्लक राहणे माणसाजवळ. पण संसार असा नावाचा धंदा आहे, तुमच्यापाशी मुद्दल सुद्धा शिल्लक राहत नाही. बरं, एवढे रात्रंदिवस तुम्ही बेजार व्हायलात, मला सांगा संसारापासून तुम्ही काय अपेक्षा करता? संसारापासून काय भेटा वाटतंय? बोला की.
का बोलत नाही मुकेच सगळे. काय भेटा वाटतं बाबा संसारात कोण सुख भेटतं पण भेटत आहे का भेटत नाही. त्याच्यापाशीच नाही तुम्हाला कुठून देईन. उघड्यापाशी नागड गेलं सर्रात हिवानं मिळत त्याच्यापाशी स्वभावच नाही त्याचा दुःख बांधवडी आहे हा संसार 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 सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा विचार नाही कुठे. ज्या धंद्यामध्ये तुम्ही महाराज काहीतरी भेटायचा प्रयत्न करता पण त्या धंद्यापाशी ती देण्याची तुमच्याकडे महाराज लायकीच नाही त्या धंद्याची. मग काय विचार करता. आणि भजन्याला विनंती मोकळ्या मनानं प्रमाण म्हणा लागत नसली तरी म्हणा मी घेतो. अजिबात टेन्शन घेऊ नका. कसं आहे बाबा हे परभणी नांदेड पालम इकडे आलं का नाही महाराज थोडा आनंद वाटतंय का. आमच्या भगवान बाबा सारखी जुने माणसे पाठपाठांतरवाले नसता बाबा तिकडे सांगली साताऱ्याकडे गेल्यावर लई अवघड आहे. शिवरात्रीला अभंग घेतला मी शिवभोळा चक्रवर्ती दाबून म्हणलो शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मग मागणीत म्हणते म्हणे शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मई चुलती. का हाणून घ्यावं का अशी भजनी असल्यावर. भजने चांगले असले मी नेहमी सांगत असतो ज्याचे बैल चांगले त्याची शेती चांगली आणि ज्याच्या कीर्तनात भजने चांगले त्याचं कीर्तन चांगलं किती मुरदार कीर्तनकार असू द्या भजने चांगले असले की टोचून टोचून कस तरी कडीला नेते. विडाला विडाला तरातराचे एकदा काल्याच्या कीर्तनात अभंग घेतला तुझी संगती. दोन गायक दोन्ही कुण आले बाबा आणि चाल सुरू केली. आर तुझी संगती म्यान बाबा आर तुझी संगती नाही फक्त तुझी संगती. ते म्हणे फक्त तुझी संगती म्याल बाबा फक्त नाही नुसतं. ते म्हणे नुसतं तुझी संगती म्याल बाबा तुमच्या पाया पडतो चाल म्हणू नका. म्हणे बाबा तुमच्या पाया पडतो चाल म्हणू नका. इतके येडे असते का मंडपाला फाशी घ्यावं का. लय अवघड आहे महाराज. भजने चांगले असले तर लय आणि हे सोपं नाही बाबा. हे पकवास झालं गायन झालं याच्यात 12-12 वर्ष घासावं लागते तेव्हा कुठं तरी महाराज याच्यातून निघतोय. आणि संप्रदाय मोगम नाही कधी संप्रदायाच्या माणसाला संप्रदायाच्या माणसाला नाव ठेवायचं नाही. जे माणसं भेटतात ना बाबा हे महाराज कष्टाचं हे सगळं बरं का. एखादी जर तुम्हाला नोकरी लागली तर नोकरी लागूच तर तुम्हाला अभ्यास कराईल आणि एकदा नोकरी लागली पुन्हा झोपलात तरी मरूस तर पगार भेटल. पण हे तसलं नाही. हात बंद पडला की महाराज बंद पडते. सकाळी उठून वाजवावंच लागतं. हे गायनाचं नवीन जुन्या चाली ऐकावंच लागतात तेव्हा कुठं तरी जमते. त्याच्यामुळे बाबा कधी बी मला माणसं चांगली असली गायक वादक तर कीर्तनाला रंग येते. विडाला काय सांगू लागलो ठाऊकची आहे संसार दुःखाचा ठाऊकची आहे संसार दुःखाचा लेस काय
संसार दुःखाचा ठाऊकच आहे संसार दुःखाचा ठाऊकच आहे संसार दुःखाचा ठाऊकच आहे संसार हा मुळात दुःखाचा आहे. तुम्ही किती त्याच्यात महाराज बेजार व्हात तुम्हाला सुख प्राप्त होत नाही. मग महाराज प्रश्न निर्माण होतो, संसार हा दुःखाचा काय बाबा? का दुःखाचा आहे? तर संसाराला जीव नाही बाबा. संसार या वस्तूला जीव नाही. कसा जीव नाही तुम्हाला सांगतो. आता हे लिंबाचं झाड आहे. हे लिंबाच्या झाडाच्या मुळ्या कुठे येतो? बुडामध्ये. त्या झाडाला जर पाणी घातलं तर त्याला पालवी फुटल, लिंबुळी लागल. पण त्या झाडाच्या जर मुळ्यात जर उरपाट्या असल्या तर किती पाणी घातल्यावर बाबा त्याला हे लागल? मी मोगम बोलत ना, त्याला पुरावा देतो. जर झाडाच्या मुळ्यात जर उरपाट्या असल्या तर किती पाणी घातल्यावर किती फळं लागतील त्याला? मग हे संसार नावाचं असं झाड आहे, त्याच्या मुळ्यात उरपाट्यात. महाराज गीतामाय स्पष्टपणे सांगतात, ऊर्ध्व मूल मदशाकम अश्वत्थम राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेदसवेद. म्हणजे संसार दुःख मूळ विश्रांती भेटत नाही का? तर या संसाराचं स्वरूपच महाराज दुःख रूप आहे. तिथं तुम्हाला सुख प्राप्त भेटत नाही. मग महाराज माणसाचा प्रश्न निर्माण होतो, जर संसारात जर सुख प्राप्त होत नाही तर मग जे आम्हाला जे प्राप्त होते त्याला काय म्हणत जाव? जे तुम्हाला प्राप्त होते त्याला बाबा संसारात भेटणाऱ्या त्याला सुखाचा भास म्हणत जाव. आता जुन्या काळातलं बाबा, आता तुमच्या काळामध्ये जास्त मोबाईलचे साधनं नव्हते बाबा, जास्त काहीच अशी वेगवेगळी साधन नव्हती. तर तुमच्या काळात काम झाले की माणसाला करमणुकीचं साधन म्हणून गावात डोंबाऱ्याचा खेळ यायचा. डोंबाऱ्याचा खेळ बघितला असेल बाबा तुम्ही, डोंबाऱ्याचा खेळ. आता बाबा डोंबाऱ्याचे खेळ चट बंद पडली का? तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल झाले. माणसं झाले मोबाईल मुळे येडे आणि बाया झाल्या टीव्ही मुळे येड्या. त्याच्यामुळे महाराज अजिबात करमणुकीला जास्त टेन्शन नाही. आणि मोबाईल मुळे इतके लोक चित्र झाले. काल परवा एक जण महाराज व्हॉट्सअप खेळत खेळत दुसऱ्याच्याच घरात घुसलो. तिकडे बी बाय फेसबुक बघत होती. तिला वाटलं मोहाचा नवरा आला का की तांब्या भरून तिला गेला. दोघ जण व्हॉट्सअप फेसबुक खेळत बसले. तितक्यात ओरिजिनल नवरा आला. ओरिजिनल नवरा आला आणि त्यानं दोन बघितले. ते म्हणते चुकून आलो तुमच्या घरी. म्हणजे त्याला आम्ही मेळ लागण मग घर आहे का काय? काय इतके महाराज मोबाईल नाही झाले. आमच्या इथले श्रीमंत घरचं पोरग महाराज व्हॉट्सअप खेळत खेळत बाथरूम मध्ये गेलं. जाताना सरळ गेलं आणि येताना वाकडं होऊन आलं. सगळा गाव चिंतेत पडला. एकुलतं एक पोरग कस काय वाकडं झालं, कस काय वाकडं झालं. उचललं, अँब्युलन्स मध्ये टाकलं, परभणीला नेऊन नीट केलं. डॉक्टर महाराज मधात नेलं 10 मिनिटात वापस केलं. काय झालं डॉक्टर? डॉक्टर मध्ये लय मोठा रोग झाला. काय झालं? काढा 30 घातले खिशात. काय झालं? आणखीन 5 काढा. 35 घातले. डॉक्टरला विचारलं झालं काय? डॉक्टर म्हणजे काहीच झालं नाही. व्हॉट्सअप खेळण्याच्या नादात जे मधात केलं, पॅन्टीचं शर्टाचं बटन एकात अडकून आलं, बाकी काही नाही. असलं झालंय. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, जुन्या काळामध्ये बाबा करमणुकीचे साधन म्हणून डोंबाऱ्याचा खेळ यायचा. सुखाचा भास कसा असतो तुम्हाला सांगतो. त्या डोंबाऱ्याच्या खोळामध्ये बाबा 3 पार्ट महत्वाचे. एक म्हणजे वज वाहणारं गाढव, बर का, वज वाहणारं गाढव. दुसरी गोष्ट म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डोंबाऱ्याच्या खेळात दोरीवर नाचणारी पोरगी. 3 जण मेन विशेष बर का. तुमच्या थडी सावंगीला महाराज उतरला खेळ की त्या गाढवाच्या पाठीवरचं वज खाली करणार आणि गाढवाला चापट मारणार, गाढवाला चरायला सोडून देणार. ते गाढव चरायला सुटलं महाराज आणि त्याला सावंगीतलं गाढव भेटलं. बरोबर 4:30-5 वाजता ते गाढव भेटलं. काय करायचे, काय सोबत न्यायचे, बस मांडी घालून 4-5 फुटाने 4-5 वाटाने ते बरोबर राडा त्याचा सुरू झाला. तितक्यात त्या गाढवाला ह्या गाढवाने विचारलं, म्हणे तू तब्येत कशानं वाळून चालली? काय म्हणे तू तब्येत कशानं वाळून चालली? ते मला थोडा कामाचा व्याप आहे. अरे दे ना सोडून म्हणे कामाचा व्याप. तर काय सोबत न्यायचं दे सोडून काम. ते मला मलाही काम सोडून दे वाटाले म्हणला. पण एक गुई हे म्हणला. काय गुई आहे? आमचा खेळ सुरू झाला की माझ्या पाठीवरचं वज बाजूला ठेवतेत आणि मला चरायला सोडतेत. पण चरायला जाता जाता खेळ सुरू झाला की माझ्या कानावर आवाज पडतोय, सकू दोरीवर नीट नाच. काय सकू दोरीवर नीट नाच. नाही जर नीट नाचलीस तर तुझं
तुझं लग्न या गाढवासोबत लावून दे. मला वाटायला उगा 2-3 वर्षे बेजारी होईल, वज वाहण्यात 2-3 वर्षे जातील, एक दिवशी सकू खाली पडल आणि चांगली पोरगी मला बायको भेटल. कोण म्हणाले? गाढव. त्या गाढवाचं काय, तुमचं आमचं तसंच आहे. तू म्हणताल महाराज आमचेच पैसे नतून आम्हाला गाढव म्हणतो. तुम्ही नाही गाढव महाराज. ज्यानं संसाराचा धंदा केला, जे जे संसाराच्या नादाला लागलं, त्याची भूमिका त्या गाढवासारखी. डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे संसार आणि त्याच्यात नाचणारी पोरगी म्हणजे तुम्ही आम्ही माग लागले सुख, आणि त्याच्यातले गाढव म्हणजे तुम्ही आम्ही. जन्माच्या जन्म गेला पण सुख भेटलं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, शन एक मुक्ती यज्ञ नाही केला, दिशा हिंडता क्षीण पावला, माया विष्टीला जीव माझा. त्या गाढवासारखी तुमची आमची दशा झाली. गाढवाला काय सकू भेटत नाही, तसं तुम्हाला आम्हाला संसारामध्ये महाराज सुख भेटत नाही. आणि सुख भेटत नाही म्हणून हे धंदा करीत करीत माणसं इतकी आंबट खट होऊन गेली. तर बाबा कसला बी विनोद करू द्या, अजिबात कळत नाही, अजिबात हसत नाही. याची पावती म्हणजे संसारानं आंबट केलेली माणसे, बाकी काही नाही. माणसाला काही माणसाला कसला बी विनोद करू द्या बाबा, काही नाही. ते आपल्याच तालात निस्तेवरी बघते. अरे बा गेला का काय? फोडीली गोवरी तैसा दिसे तोंडावरी, फोडीली गोवरी तैसा दिसे तोंडावरी, दिसे तोंडावरी तैसा दिसे, फोडीली गोवरी तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी, फोडीली गोवरी तैसा दिसे बघायचं काम नाही बाबा. मग तुम्ही म्हणताल महाराज संसार दुःखाचा आहे, साधू महात्म्यानं लिहिलाय, मग तुम्हाला आम्हाला का भेटत नाही महाराज? संसार भेटतो, संसारात सुख भेटल्यासारखा भास होतो. कसं आहे बाबा, आता पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्यात जर पाऊस पडला तर हे रान किती महिने हिरवं होतंय? हो, हे रान किती महिने हिरवं होतंय? 4 महिने. बर का, 4 महिने रान हिरवं झालं की पुन्हा 4 महिने वाळतंय. वाळल्याच्या नंतर त्या गवताचं काय होतंय? जोबदार काय होते, काय म्हणते, पुष्पट करत काय म्हणते त्याला. आणि करट जर अंगात घुसलं तर गुदगुल्या होत्या, तोच होतंय का? मग तसंच याचं बी उगाच 4 महिने नवीन 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 नवीन. एकदा बरं वाटतंय महाराज, नवीन नवीन 4 महिने झालं की संसाराचं पुष्पट तुम्हाला आम्हाला टोचतंय. कसं आहे तुम्हाला सांगू का, संसार म्हणजे सुतविते गुतविते आणि शेवटवर माणसाला कुतविते. तुम्हाला सांगतो आता, तुम्ही याच्यातले बरेच माणसं जनावर वळणारी माणसं असतील. बाबा जनावर वळली का? ढोर, 2-4 गाई, 2-4 म्हशी, पण त्याच्यात 2 आडमुठ गोरे सांभाळले का तुम्ही? पण गाई चरल्याच्या नंतर खुट्यावर येतात, म्हशी येतात दावणीला, पण गोरे येतात का? अजिबात नाही. मग गोऱ्याला आणाय काय? त्याच्यासारखे गोरे किती तुम्ही हाताखालून काढलेत. एकच आयडिया गोऱ्याला आणण्यासाठी, काही नाही. आपल्या मधात कोट्यामध्ये जायचं, चांगली हिरवीगार पेंडी घ्यायची आणि उग त्याला चुच करायचं. ये रे राजा ये, तरी ते मेळ लागू देत नाही. मारुतीतून हुकलं की इकडे नरसिंहाकडून हुकलं की इकडे जाते. पण कसं तरी गोडी मोडी लावून त्या हिरव्या पेंडीला त्यानं तोंड लावलं की त्याची यसन धरणं आणि यसन धरून बांधून टाकणं. तसंच आहे संसार सुद्धा. नवीन 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 फक्त तुम्हाला सुखाची अशी जाणीव करून देत नाही. सुख भेटाले अलीकडे पक्क एकदा महाराज सगळ्याच्या साक्षीनं झालं की गुतवीत किती बी कुद बापू, आता सुट्टी नाही. विषय में सेविता कोण तृप्त झाला, विंदने बाला अग्निकोटे विंदने विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता
वाजवायच्या मोकळ्या. हा. ज्याला कळलं बाबा कसं आहे, जे सावध येत ते टाळ्या वाजविल्या आणि ज्याला काय कळत नाही त्याला काय करावं. आता महाराज तुमचा बी दोष नाही बरं का. हे संगीत असं क्षेत्र आहे बाबा, इथं घासावं लागते. आता मी खोटं सांगत नाही गुरुजी. मी आळंदीला गेल्या 2 वर्ष पक्वास शिकलो. 2 बोल झाली 2 वर्ष. दागिन ता गीता घेन गीता. गुरुजी माया पाया पडले म्हणजे तुला बोल जमत नाही, तू बोलायला शिक. कस तरी संस्थेत पाटाला बसलो बाबा. संस्था सुटली, बोलायला सुरू केलं. पण आमचे राजेभाऊ महाराज सारखी सगळे असे जाणकार माणसं म्हणजे आचू त्या तू चांगला बोलतोस रो, पण एकच गोष्ट जर बेसूर होतोच जास्त गायनाचं शिक. मग पुन्हा सोळंके गुरुजीकडे गेलो. सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, सारे गप्प बसा, इकडून तिकडं बसा. 2-4 वर्षी पेटी घातली बाबा. माती मेळ लागला आहे. आमचे भाऊ आळंदीला आले म्हणजे गुरुजी ते शिकलं का? गुरुजी म्हणजे ते काय शिकलं नाही, पण त्याच्या नादानं मोचट इसरून गेलो. लय अवघड आहे महाराज, हे सोपं नाही. संप्रदाय तुम्हाला एक सांगू का, सांप्रदाय तत्व कोणतंच नाही महाराज. मी सांगता सांगता विसरून गेलो तत्व. सांप्रदायिक असा एक तत्व प्रणालीचा संप्रदाय. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला तत्व लागतात. तुम्ही बसलात ना मंडपामध्ये, बसलेल्या माणसानं सर्व अंगाची कान करून वागता काय बोलतो याच्या शब्द शब्दाकडे लक्ष देऊन आपल्या हिताचे संदेश घेऊन आपलं हित कसं साधता येईल हे तुमचं कर्तव्य. वाजवणाऱ्या वादकांना आपल्याला काय येतं हे वाजवण्यापेक्षा गायकाला कीर्तनकाराला काय लागतं हे वाजवणं वादकाचं कर्तव्य. उभा राहिलेल्या कीर्तन गायकाने स्वर तालावर नियंत्रण ठेवून कीर्तनकाराला लागल ती पोषक समर्पक प्रमाणे म्हणावी आणि गात असताना आपल्या चालीतून अष्टसात्विक भाव निर्माण होईल याची दक्षता घ्यावी. उभ्या राहिलेल्या कीर्तनकारानं अभंगाच्या शब्द शब्दाची सेवा करत ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीचे पुरावे, तुकोबरायच्या गात्याचे पुरावे, संत चरित्राचा आधार घेऊन श्रोत्याचं मन वेधून नवरस निर्माण करून कसं भगवंताच्या चरणापर्यंत नेता येईल याचं नाव कीर्तन. इतका तत्व प्रणालीचा संप्रदाय बाबा. काय सांगू लागलो मी? म्हणा तूच सांग म्हणा. काय सांगायचं ते घंटाभर गुत घेतलंस तूच उरकून जाय. काय सांगू लागलो बाबा? माणसं बोलत नाहीत बा काय झालं काय नाही की. माग समजायला कीर्तन माय समजायला हिंदी बी बोलत नाही मी, मराठीतूनच बोलायलो. एका गावात हिंदीतून अभंग घेतला मी. चुरा चुरा के माकन खाया. बाया म्हणजे माय चांगलं बोलायला होतं पण हिंदीच करू लागलं. शेजारची म्हणजे काय करायची हिंदी हान बोंदी चल घरी. तसं होणे काय समजायला का? ऐका काही बी करा या संसारामध्ये महाराज, या धंद्यामध्ये तुम्हाला काही भेटत नाही. मग असला जीवाचा धंदा बघण्यापेक्षा चला आता माझ्या साधू महात्म्याचा धंदा बघू. साधू महात्म्याचा धंदा काय हो? बिनराजानी हाती धंदा, बिनराजानी हाती धंदा, बिनराजानी हाती धंदा, बिनराजानी हाती धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, बिनराजानी हाती धंदा, बिनराजानी हाती धंदा. रात्रंदिवस महाराज भजन करणं हे साधू महात्म्याचा धंदा आहे. आणि बाबा हे प्रमाण आठवलं की मी संस्थेत असताना पाटाला बाबा कुरेकर बाबाच्या दर्शनाला गेलो की बाबा नेहमीच सांगायचे कुठले तुम्ही? बाबाला म्हणलं ना आम्ही परभणीचे. बाबा म्हणायचे दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पवाडे. या प्रमाणाला जर न्याय कोणी दिला असेल, या प्रमाणाला जर अविभूती कोणी दिला असेल तर परभणीमध्ये जा. सद्गुरु मारुती महाराज रात्रंदिवस सकाळपासून भजन पांडुरंग ध्यानी, पांडुरंग माने, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती
बघायचं काम नाही. 4 वाजता चाललं तरी चल द्या, फक्त तुम्ही तट धरा आणि मी बी तट धरतो. आणि तसं आपल्याला 1 तास वाढवायचा आहे बरं का. त्याच्यामुळे खेळीमुळी चाललो. अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, बोर होऊ नका. आणि कसं बाबा, कीर्तनात जर भजन झालं तरच त्याचं नाव कीर्तन. नसता बरेच कीर्तन करा, हे प्रमाण म्हणू नका. तू 10वेचे प्रवचन कर जा पुण्यामध्ये जाऊन, हरे राम हरे राम. भजन जर नाही म्हणल्यावर काय कीर्तनाचं. काय थोरपणा झालाय, काय थोरपणा झालाय, काय थोरपणा झालाय, झाला काय थोरपणा झालाय. तुका म्हणते भजन प्रमाण, तुका म्हणते भजन प्रमाण. हो हो हो, काय थोरपणा झालाय, काय तोरपणा झालाय. भजन प्रमाण, तुका म्हणते भजन प्रमाण. हो काय तोरपणा झालाय, काय तोरपणा. हो हो हो, भजन जर नसेल तर किती जरी मोठा असेल तर काय उपयोग आहे. तुम्हाला बोर तर होईना ना. नाही ना. चहा फिरवायचा का एकदा, हा फिरवायचा का चहा. पोरे हो बरं राहू द्या, नका नका राहू द्या. पोरं उठली होती लगेच चहा घ्या. हो परवाशी असं म्हणलं चहा फिरवायचा का. एक जण बागून म्हणते फिरव फिरव या बापाच्या घरची साखर. लोक लय आडमुठ काय धोतर नेसून रोडला निघाले की म्हणते आज महाराज कुणीकडे खळय मी आज या बापाच्या वावरात. ते काय खळी इतका काय, आम्ही काय डोंबाऱ्याच्या खेळावाली इतका काय. कुठे महाराज खेळ, लयच अवघड आहे महाराज. ऐका, साधू संतांचं रात्रंदिवस भजन करणं हाच धंदा आहे. मग साधू संतांना महाराज हा भजनाचा धंदा केला, पण हा धंदा महाराज मोगम नाही केला. एखादा जर धंदा जर करायचा असेल तर त्या धंद्यासाठी महाराज लायसन लागत आहे. काय लागत आहे? लायसन लागत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे धंदा करीत असताना अनुभव लागते बाबा. डायरेक्ट पालमला कपड्याचं दुकान टाकाय जमत नाही. अगोदर कोणाच्या तरी मोठ्याच्या दुकानावर बाबा कामाला राहावं लागते. वर्षभर का होईना कामाला राहावं लागते, अनुभव घ्यावा लागते. आणि अनुभव घेतल्याच्या नंतर धंदा टाकायचे. मग आमचा सुद्धा हे धंदा आहे महाराज. आणि या धंद्याचे दुकान महाराज, सगळ्यात मोठं दुकान आळंदीला, दुसरं दुकान महाराज देहूला, आणि ते तिथून होलसेल मार सगळेजण आम्ही अनुभवाला राहतो. आणि थोडा अनुभव झाला की किरकोळ माल घेऊन इकडे निघतो. गादीला दुकान, 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 गादीला दुकान. दुसरं धंद्याचं दुकान महाराज देऊला. पण त्या दुकानावर गेलं की तिथं बोर्ड लावलाय महाराज. तुमच्या दुकानावर बोर्ड असतं, इथं उधार दिल्या जात नाही, पण तिथं बोर्डच लावलाय बाबा, इथं या पण फुकटच घेऊन जा. भुक्तीर मुक्ती फुकासाठी, भुक्तीर मुक्ती फुकासाठी, प्रमाण बाबा मी मोगम बोलत नाही बरं का. त्याला पुरावे इथं आलात की फुकट आहे. पण सगळ्या गोष्टी मुक्ती मुक्ती फुकटाची. 1 रुपया सुद्धा खर्च करायचा नाही. मग आमच्यासारखे अनेक गिरायक तिथं दुकानामध्ये चाललेत आणि दुकानामध्ये जाऊन महाराज तिथं काय करायले तर तिथलचा माल घ्यायलेत आणि तिथलचा माल घेऊन इकडं गावाकडे उगा आपलं किराणा दुकान किरकोळ मालाचे टाकायलेत. आणि आज उगा 2-3 तालुक्याने ह्या दुकानाचा धंदा सुरू केलाय. मग आता 5-7 तालुक्यानं धंदा सुरू झालाय. रात्री 5 तेलंगणाकडे होतो.
सकाळ सगळ्यांची एकदा कृतज्ञता व्यक्त करतो बाबा. सकाळ माझ्या फोनावर 25 मिस कॉल पडले. किती पडले तर सायलेंट मोबाईल होता, उचलायच कच कळणं. आलो 3 वाजता, झोपलो 2 घंटे, पुन्हा सकाळ आणि अर्धापूरला गेलो बाबा गोड जेवणाचं कराय. असं हे धंदा चालू आहे. मग हे संत महात्म्यानं जे धंदा सुरू केला त्या धंद्याचं लेबल लावलं. पण लेबल लावत असताना सुद्धा असं लेबल लावलं बाबा की कडी चोट लांब लचक आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक विठ्ठलते प्रमाण नामाचे धारक नेनो प्रकार आणि सर्व भावे एक आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलती प्रमाण. संत महात्म्यानं ओरडत लावून टाकला मला. आम्ही नामाचे धारक नेकनो प्रकार आणि भजन्याला एक विनंती, चौकड्याचं प्रमाण जर पाठ नसलं तर फक्त पक्क मायकाला तोंड लावायचं आणि गर्दा करायचा. माईच किंवा माती मेळ लागत नाही बाबा. मी चांगला अभ्यास केला. मी कीर्तन कमी होते त्याच्या अगोदर काय झालं, लग्न लावायचं आळंदीमध्ये बर का. आणि 3च मंगळाष्टिका पाठ मला का तर बामण लावायचा 2 आणि बाकीच्या उरलेल्या 3 अशा मिळून 5. पण एका ठिकाणी मी गेलो, तिथून लांबूनच आवाज दिला, म्हणजे महाराज इकडे या. मी आलो, काय झालं वा? म्हणजे महाराज पटकून या. मला वाटलं सत्कार का, म्हणजे महाराज आज लग्न तुम्हालाच लावायचे. काय झालं, आज 3 लग्न आहे म्हणजे देव बापाच नाहीत. मी आला मला 3च मंगळाष्टिका आहे, त्यात गंगा यमुना आणि सरस्वती, बाकीच्या 2 कोण म्हणे महाराज काही बी करा पण लग्न लावून घ्या. पण तितक्यात एक येड माझ्यासोबत संस्थेतलं ती आलं गपचिप. मला गुन्हांतरी बसते मला, महाराज घे लग्न, बाकीच्या 2 मी म्हणतो. आणि मी तुला चेडी बांधायची कडून लोकांचे लग्न लावत असतात का म्हणतो. म्हणे मी 3 मंगळाष्टिका म्या म्हणल्या हे 4थं महाराज म्हणायला खालून घुसलं. त्यानं आंतरपाठ धरला, त्यानं माईक हातात घेतलं की मग अंग चळचळ कापायला लागलं. मी आले हे नक्क येड काहीतरी गर्दा करीन मायकात. त्यानं गर्दा केला की येड्याला कोणी मारणार नाही, त्या शाण्यालाच मारते म्हणून असं धोतर धरलं. मी त्यानं काय राडा केला की उडी मारणं आणि भागणेवाले किशे बासकी. 12 वर्षी मी पेटीचा रियाज केला महाराज. स्वराच्या मायचा पत्ता नाही पण त्याचा स्वर बी असा मंगळाष्टिकेला लागला. असं पक्क माईक धरलं त्यानं आणि त्यानं मंगळाष्टिका म्हणायला सुरू केली. मेळ कसा लागत नाही तुम्हाला सांगतो. असं पक्क माईक धरलं, तोंड लावलं, सुरू केलं. शुभमंगल सावधान. मी नीट काशी कर रे, मारतीन लोक नीट म्हण. ते मला नको ताण घेऊ रे, मी लग्न लावतो. काही म्हणलं नाही महाराज, पक्क तोंड लावलं आणि त्यानं सुरू केलं. नन्ना निन्नी नो 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 नो. माती मिळणार बाया फुसफुस फुसफुस करायच्या. मी जमलं की रे मला लावतो मला. मी सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी जडायू महे तनया वेदिका. आता तानच घेऊ नका. नामा म्हणे देवान घरच्या घरी जेव्हा विठाला असा साधूचा धंदा आहे महाराज. साधू महात्म्यानं तिनं रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे हा धंदा सुरू केला. आणि या धंद्याला महाराज शासन मान्य किंमत आणून टाकली. बोर्ड लावला आम्ही नामाचे धारक. पण एकट्यानं धंदा सुरू केला नाही. ज्ञानोबरायानं सगळ्या संत महात्म्यांना एकत्रित घेतलं आणि प्रत्येकाला विचारलं तुमचं काय मत, तुमचं काय मत, तुमचं काय मत. सगळेजण म्हणले आम्ही नामाचे धारक आहेत. पण ज्ञानोबराय म्हणले असं मोगम बोलून जमत नाही. का मोगम बोलून जमत नाही? उगा कोणी बी उठावून इथून पुरण्यापासून जमीन मही म्हणल्यानं जमत आहे का?
त्याला 7 बारा दाखवावं लागेल ना बाबा. तसं ज्ञानोबा राय म्हणले तुम्हाला जर बाबा जर इथं तुम्हाला जर मत असेल तुमचं नामापेक्षा दुसरं काही श्रेष्ठ नाही तर तुम्ही सगळ्यांना मला लिहून द्यावं लागेल. म्हणजे 100 रुपयाचा बॉन्ड पुढे ठेवला. चला म्हणजे या बॉन्डवर सही शिक्का करा. सगळ्यांना सही शिक्का केला महाराज. एकंदरीत शिक्का पाठविला हेलुका आणि घेऊन आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. तुकोबारायनं स्पष्टपणे सगळ्याचं साईन शिक्का सगळं घेऊन आले आणि स्पष्टपणे बोर्ड लावला. जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रेष्ठ धंदा म्हणजे नामाचा धंदा. विठाला 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 प्रश्न निर्माण होतो महाराज या धंद्यामध्ये साधू महात्म्याला काही पडत नाही. हे साधू महात्म्य धंदा करत असताना बोर्ड लावलाय फुकटचा धंदा आहे. मग नेमक्या साधू महात्म्याला ही धंदा करण्याची हौस का हो? तर महाराज सांगितलं धंदा करण्याची हौस म्हणून नाही, ह्या धंदाच करण्यासाठी साधू महात्मे आले. जगाच्या कल्याण साधू महात्म्याचा जन्म झाला महाराज. साधू महात्म्याला त्रास झाला पण या धंद्यातून बाजूला घेतली नाही महाराज. काय दिलं हो ज्ञानोबारायला तुम्ही आम्ही, काय दिलं तुकोबारायला तुम्ही आम्ही, नवे नवे सद्गुरु मोतीराम महाराजाला मारुती महाराजाला तुम्ही आम्ही काय दिलं बाबा? जोपर्यंत संत महात्मे तुमच्या आमच्यामध्ये होते तोपर्यंत संतांची किंमत कळाली नाही. ज्ञानोबारायला लोकांनी त्रास दिला तरी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ समाजाला समर्पित केला. तुकोबारायला जीवनभर लोकांनी त्रास दिला तरी गात्यासारखा ग्रंथ समर्पित केला. या धंद्याचा एकच उद्देश होता, हा धंदा सुरू केला. ह्या धंद्याबरोबर अज्ञानी लोकांनी ह्या धंद्यात प्रवेश करावा. कधीतरी ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी उघडून या जीवनाचं सार्थक करावं. कधीतरी तुकोबारायचा गाता उघडून आपल्या जीवनाचं सार्थक करावं. एवढाच उद्देश होता, बाकी काही नाही. आणि तुमच्या कोणत्या संत महात्म्यानं कशाची अपेक्षा सुद्धा केली नाही बाबा. आता जुनं महाराज जास्त उदाहरण सांगण्यापेक्षा तुमच्या आमच्यातलंच उदाहरण सांगतो. सद्गुरु मारुती बाबा दस्तापूरकर बाबाने बाबा जीवनात कधी कोणाच्या 1 रुपयाला स्पर्श सुद्धा केला नाही. साक्षाला आमचे बाबा आहेत बाबा. बरेच उदाहरणं सांगतात. आमच्या तिकडे कुठेतरी मानवत तालुक्यामध्ये कोणतरी माणूस बाबा पेटी भरून पैसे बाबाला देत होता आणि सांगत होता की वास्तू शांतीचं कीर्तन करा. बाबानं त्या पेटीवर हात ठेवला आणि सांगितलं बाबा तुझे पैसे मला नको. त्या लोकाला वाटलं महाराज पैशाचा लोभ झाला काय की पुन्हा आणखीन पेटी घेऊन समोर घेतं. बाबा म्हणले तुझे पैसे मला नको. त्यावेळेस त्याला त्या माणसाला राग आला आणि त्यानं सांगितलं बाबा जगाच्या पाठीवर कीर्तन देणारे कितीही माणसं भेटतील पण पेटी भरून पैसे देणारा माणूस एकमेव मीच भेटल. त्यावेळेस बाबानं सुद्धा त्याला उत्तर दिलं अरे जगाच्या पाठीवर पेटी भरून पैसे देणारे किती माणसं भेटतील पण पेटी भर पैशाला लात मारणारे एकच कीर्तनकार भेटतील. त्यांचं नाव सद्गुरु मारुती बाबा दस्तापूर. गेले दिगंबरा ईश्वर ईश्वर
धंदा स्मूर्त केला. मग महाराज प्रश्न निर्माण झाला, या धंदा करण्यासाठी काय अटी नियम काही लागतील का? काही अटी नाही. फुकाचे ते लोटा सार वाह फुकाचे ते लोटा सार वारे अमर फुकाचे ते लोटा सार वारे अमर वारे अमर महाराज इथं वयाची काय आठ अजिबात नाही महाराज, वयाची आठ. पण वयाची आठ जरी नसेल तर पार जग झाल्यावर इकडे यायचं नाही. जोपर्यंत महाराज इंद्रिय सक्षम आहेत, जोपर्यंत हातपाय चांगले, जोवर सकळ सिद्ध आहे, हात चालावय पाय, तवरच या धंद्यात प्रवेश करायचा. नसता पार महाराज चक तिकडून हाकलून दिल्यावर इकडं महाराज मला देव देव करा वाटलं. आता होय तिकडे असतंय का? एक दात पडल्या म्हणते महाराज मला माळ घाला. मी आता काऊन चावच न आले घाला, आता चावण म्हणून माळ घालायची का? एक महाराज आमच्या इकडे गेली वर्षी वारीच्या दिवसात म्हातारा म्हणते महाराज मला बी वारीला येऊ द्या. मी म्हणलं पाय घसरून मरत आणि तिकडं बरे तिकडे मेलं तर चांगलं ताण होईल, निपटून जाईल तुमच्या हातानं, साधू संतांच्या हातानं माती होईल. मी म्हणलं प्रॉपर्टी कमवून ठेव पोरायला आणि मात्या करायला आम्हाला. म्हणजे जोपर्यंत सक्षम आहे तोपर्यंत इकडे यायचं महाराज. काळा वेळाचं बंधन नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. वा कळवेल नाम उच्चारित नाही, 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 कळवेल नाम उच्चारित नाही. दोन्ही पक्षी पायी हे दोन्ही पक्षी बाबासाठी टाळी वाजवा. वा बाबा एवढा आवाज असं म्हणून माहित नव्हतं. वा 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 वा. आता ती इजू देत नाही तर फक्त अशा चाली म्हणाय जरा दक्षता घ्या. माणसं चांगली आहेत पाहिजे. असंच एकदा कीर्तनामध्ये बाबासारख्या चाल म्हणली, दोन बाया उठत्या, आहा ओहो आहा ओहो. अरे बापरे, दब्बन बी बायाचं सुरू झालं, गडी उठला, आहा ओहो आहा ओहो. मी पक्की कम झाली. मी काय म्हणतात देवा, ते मला बिड्या मोठ्यात बिड्या. मी तुला बिड्या मोडलेल्या कळाल्या तर अंगात बरी आले. मला कमाल वाटते बाबा. ज्ञानेश्वरी पाठ करून माणसं मिळे, गाता पाठ करून माणसं मिळे, स्वप्नात जेव नाही आणि 4 रोज आंघोळी करायच्या नाही देऊ. आणि कुठं बी एका बाईच्या एसटीतच आहा ओहो आहा ओहो.
कंडक्टरनं आणला बाई तिकीट. ती म्हणली आहा ओहो. कंडक्टरने भर रानात उभा केली, आड रानात. दरवाजा उघडला, म्हणजे मावशी आहा ओहो हा कल्ली काय सांगाव. आणि त्या आकाडाच्या महिन्यात लईच अवघड वारत. मी आकाडाच्या महिन्यात पावसाळ्यात कमी असते कीर्तन, वाट्यावर बसलेलं होतं ते सुरू झालं आहा ओहो आहा ओहो. ते पावसाळ्याचे दिवस भिजलेले महाराज सगळे. गावातले लोक काय लांब जात नाहीत जास्त, आमच्या इकडे काय बांधलेलं नाही तर जवळच कोणतरी दोन्ही पाय महाराज. जी बाई डबर होती ती जागेवर गुतायली अशी, जी मोकळी होती वाढली ती चांगली मोकळी खेळायली. तिचे महाराज इकडे इकडे पाय, एक पाय भरला, एक पाय भरला तर कोणाला सांगा मी तितक्यात तिकडे दिसलो. आता महाराज तुमच्यासाठी गावातल्यासाठी आचुत्याच जोऱ्यात म्हणे आचुत्या आचुत्या देवाचा पाय पुसतो. किती अवघड आहे. त्याच्यामुळे बाबा मस्त चालू म्हणली, फक्त जिजिंग जिजिंग चालू हो देऊ नका. ऐका काय सांगू लागलो, सांग म्हणा तूच काय सांगायचं ते. काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही महाराज. चला काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, काय हरकत नाही महाराज. वयाची आट नाही, जातीचा संबंध अजिबात नाही. कोण्याही जातीची आणि कोण्याही जातीच्या माणसाने मधात धंदा करा महाराज. जातीचं जाऊ द्या, वर्णाचा बी प्रश्न नाही महाराज. याच्यापेक्षा जाऊ का मग महाराज लय लय खालच्या दर्जेला गेलेल्या माणसाला सुद्धा अधिकार आहे. तुम्हाला सांगतो सकाळ अशी येते आहे अधिकारण. कलियुगी उदार हरीच्या नामे. एका बाईनं जीवनभर वाईट व्यवसाय केला बाबा. तिचं नाव गणिका नावाची वेश्या. जीवनभर व्यवसाय महाराज वाईट केला, पण शेवटच्या काळात महाराज आणि कधी बी बघा अंगात जोपर्यंत मस्ती तोपर्यंत माणसाला काही वाटत नाही. जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत माणसाला महाराज कसले बी पाप करू द्या काही वाटत नाही. जोमाचा अंगात ती ताकद कमी झाली की माणसाला पापाचा पश्चाताप होतोय. जवळच माणूस येणं बोलायचं रिकाम नाही, कोणीच बोलाय रिकाम नाही. बाईनं महाराज कोणी बोलणं म्हणून एक पोपट पाळला. पोपट पाळला आणि त्या पोपटाला महाराज आवडीनं रागू 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 म्हणायची बर का. म्हणीत 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 महाराज अंतकाळ जवळ आला आणि राघू म्हणीत म्हणीत जिबीला आडा पडला, राघव झालं. एकदा नाव घेतलं मुक्त. अंतकाळी ज्याच्या नामाले मुका, अंतकाळी ज्याच्या नामाले मुका, तुका मने सुख पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुका, तुका मने सुख शेवटच्या काळात नाव घेतलं बाबा जीवनाची मुक्तता झाली. म्हणून काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, वर्णाचं बंधन नाही. कोणी बी यायचं महाराज या धंद्याला सुरुवात करायची. पण एकच धंद्याची आट आहे महाराज. काय धंद्याची आट? इथं धंद्यामध्ये आला की अंतकरण पवित्र करावं लागतंय. अंतकरण पवित्र केल्याशिवाय धंद्यात एंट्री नाही. स्पष्ट सोपा महाराज एकच पर्याय. तुम्ही म्हणता महाराज माणसं एवढे भजन करायलेत आणि 60-70 वय झालं की काऊन त्यांना अर्धांगी वायू झालाय. एक जण म्हणला एवढ्या वाऱ्या केल्या ना अर्धांगी वायू का झाला? एकच कारण महाराज, धंदा केला पण धंद्याची आट मान्य केली नाही. काय? अंतकरण शुद्ध केलं नाही. आमचे गुरुदेव महाराज म्हणतात भजन सुटल्या सुटल्या भजन्याला लगेच देव भेटला असता. पण एकच कारण आहे महाराज, काय? भजन सुटलं की एक प्रोग्राम आहे. आलेल्या मंडळीने चहा घेऊन जाणे. चहा प्यायला बसले की मी असू द्या का कोणी बी असू द्या कुचाकुचीचा धंदा सोडलाच नाही. लय बाबानं पक्वात चांगला वाजला, वाजला पण थोडा तालातून जाते. लय बाबानं चाल भारी म्हणली पण थोडं स्वराचं कळत नाही. पोरानं चांगलं कीर्तन केलं पण वयामानानुसार तेवढं काय वटन. तुला काय कळतंय सांग? सगळेजण आम्ही जीव देतो पण एकटाच बसतो इथं. भजन करायचं पण भजन केलं की या वाणीद्वारे कोणाची निंदा बी करायची नाही, स्तुती बी करायची नाही. जर महाराज जर हे नियम पाळले या भजनाचं महाराज या धंद्याचं फळ भेटल्याशिवाय राहत नाही. विडाला असा असणारा मान तुमचा आमचा धंदा सांगितला, संताचा धंदा सांगितला, 2 धंदे सांगितले. आता 3रा धंदा सांगतो. 3रा धंदा आहे तो म्हणजे महाराज माझ्या देवाचा. ऐका, देवाचा नेमका धंदा काय? एकच देवाचा धंदा.
भक्ती करणाऱ्या भक्ताला त्रास झाला, धर्माच्या विरोधात लोक गेले, धर्म बुडायला झाला की या ज्या लोकांना महाराज या भगवंताला इथं यावं लागतं आणि त्या महाराज भक्ताचं रक्षण करावं लागतं आणि दुर्जनाचा नाश करावा लागतो. धर्मावर संकट आलं, देवावर संकट आलं, जिथं भजनावर संकट आलं, जिथं भक्तीवर संकट आलं, तिथं जगाच्या मालकाला अवतार धारण करावं लागतो. बर तसं पाहायला गेलं तर महाराज ज्या विश्वविधात्यानं ही सृष्टी निर्माण केली, बर का, विश्वविधात्यानं सृष्टी निर्माण केली, जेवढी सृष्टी निर्माण केली बाबा विश्वविधात्यानं तेवढे त्याचे अंश आहेत, पण देवाच्या विरोधात जाणारे ते वेगळे अंश आहेत. बर का, तुम्हाला स्पष्ट करून सांगतो, देवाच्या विरोधात जाणारे वेगळे अंश आहेत आणि सृष्टी निर्माण करणारे वेगळे अंश आहेत. सृष्टीचे तुम्ही आम्ही सगळे भगवंताचे अंश आहेत, पण देवाच्या विरोधात जाणारे वेगळे अंश आहेत. कसे अंश आहेत ऐका. आपल्या भारताचं टोक बाबा काश्मीर आहे, बर का. काश्मीर मध्ये कश्यप नावाचे ऋषी होऊन गेले. त्या कश्यप नावाच्या ऋषीला दोन बायका बाबा, एक दिती आणि दुसरी आदिती, बर का. जेवढे काय भगवंताचे अंश निर्माण झाले ते आदितीपासून निर्माण झाले आणि जेवढे महाराज राक्षस प्रवृत्तीचे निर्माण झाले ते दितीपासून निर्माण झाले. आता प्रश्न निर्माण होतो, बाप एकच पण त्या संतती वेगवेगळी कशी महाराज? त्याच्यात आईचा दोष महाराज. संतती ज्या अर्थी वेगळ्या महाराज वाईट पाऊल मार्गाला जाते त्या अर्थी संततीचा दोष नसतो, त्याच्यात माय बापाचा सुद्धा दोष असतो बाबा. जर लेकराच्या देखत जर तुम्ही बारा चांगल्या चांगल्या दात पडलेल्या म्हाताऱ्याने जर लेकराच्या देखत जर बाबा बिड्या वड्या जर सुरू केल्या तर लेकर काय उद्या त्याला हरिपाठ वाचतेन का? हा नाही ना. काय म्हातारी इतकीची तर एक जण महाराज मंदिरात जाऊन मधल्या दिव्याला बिडी पेटून आरण पीत बसलं, इतक्याची. तर लेकराच्या देखत जर तुम्ही जर तंबाखू अशी चोळीत जर बसलात तर लेकर उद्या त्याला शेवरीचा पाला का व्हायना चोळतील का नाही? म्हणजे महाराज मी नेहमीच सांगत असतो, बच्चे सिखाने से नाही शिकते, बच्चे दिखाने से शिकते. जसं तुम्ही अनुकरण करत असताल तसे तुमचे लेकर घडत असतात. म्हणजे संतती ज्या ती वागतं पाऊल टाकते त्या ती संततीचा दोष नाही, त्याच्यात आई वडिलाचा सुद्धा दोष आहे. मग प्रश्न निर्माण होतो, बाप एक पण लेकर कसे वेगवेगळे निर्माण झाले? त्याचं कारण आहे ऐका. आदितीच्या पोटाला जन्माला आले लेकर भक्त झाले,
देव झाले, पण दितीच्याच पोटाला आलेले जन्माला बाबा लेकर कस काय महाराज वाईट झाले? तर संध्याकाळच्या टायमाला दिवे लागायच्या टायमाला तिनं मालकासोबत संग केला आणि दिवे लागायच्या टायमाला संग केल्यामुळे ते राक्षस प्रवृत्तीचे लेकर जन्माला आले. विठाला राक्षस जन्माला येण्याचं पहिलं कारण. दुसरं कारण ऐका, राक्षस का जन्माला आले? या सृष्टी निर्माण करत असताना दोन प्रकारचे लोक जन्माला आले. काही यक्ष आले आणि काही रक्ष आले. आता यक्ष कोणाला म्हणायचं, रक्ष कोणाला म्हणायचं, त्याच्यातले त्याच्यात बरं का. अंशात देवाचे अंश निर्माण करताना त्याच्यात वेगवेगळा फरक झाला. काही यक्ष आणि काही रक्ष. आता यक्ष कोणाला म्हणायचं? जे देवाची भक्ती करतात, रात्र दिवस भजन करतात, हरिपाठ वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात, गाथा वाचतात, त्यांना यक्ष म्हणीत जाऊ बाबा. भागवत धर्माचा, संप्रदायाचा, धर्माचा अभ्यास करतात, त्यांना यक्ष म्हणीत जाऊ. आणि हे सगळ्या लोकांचं जे रक्षण करतात त्यांना रक्ष म्हणीत जाऊ. आता रक्ष लोकांचं चांगलं काम आहे बरं का. भक्ताचं रक्षण करणं हे रक्ष लोकांचं काम आहे. पण काय होऊ लागलं बाबा, धनवान जेवढे लोक होते ते यक्ष होते. जेवढे लोक भजन करायला लागले, जेवढे लोक भक्ती करायला लागले, ते लोक धनवान झाले. आणि रक्ष करणारे काय, निस्त्य राखण राहिले. जबाबदार निस्त्य राखण राहिले. तुम्ही निस्त्य राखण राहिले, महाराजांना 2-2 ताळी बिल्डिंग बांधल्या, असला धंदा झाला. भक्ती करणारे मोठे होत झाले, राखण करणारे निस्त्य पाठी मुग उभा राहिले. पण त्या राखण करणाऱ्याच्या पोटात डबा उठला. तुमच्या नाही बरं का, तिकडचं सांगालो. त्या राखण करणाऱ्याच्या पोटात डबा उठला. ते म्हणला, मह्यात जीवाव ताल साधाले, मंदिरापासून इतरोक मी घेऊन आलो, मी शिक्या पिकायलो. आणि जास्त हार कोणाला घालायले? यक्षला बर का. मग त्या रक्षण करणाऱ्याच्या पोटात डबा उठला आणि ते म्हणला, त्या यक्षचं दुकान बंद पडाय मीच एक कारण आहे. मग जे रक्ष होते, रक्षण करणारे तेच भक्षक झाले. जे रक्षक होते तेच भक्षक झाले. ते भक्षक म्हणजेच राक्षस. विडाला असे रक्षण करणारे भक्षक झाले. ते भक्षक झाले की बाबा जिथं जिथं मंदिरं असतील तिथं तिथं महाराज भजन बंद करू लागले. जिथं जिथं महाराज धर्म वाढत चालला तिथं तिथं धर्माची हागलानी करू लागले. धर्म बंद पाडण्याच्या मार्गा होते. देव धर्म सगळे बंद पाडण्याच्या मार्गा होते. मग अशा वेळेस माझ्या जगाच्या मालकाला भ्रष्ट झाले. वा ठाई ठाई दोष घडले, मग येई अवतार धरिले. कली दोष हरावया, राज्य यवन भ्रष्ट झाले. ठाई ठाई दोष घडले, मग येई अवतार धरिले. कली दोष हरावया, घडली दोष रे
माणसं काय म्हणते हे मिळत चाललाय काय महाराजांना भजन्यायलाच माहिती. तुमचा आमचा मेळ फक्त एकच सांगतो काय झालंय. कीर्तन झालंय लवकर सुरू आणि भगवंताच्या जन्माच्या बरोबर आपल्याला गुलाल उधळायचा आहे. त्याच्यामुळं गाडी एक्सप्रेस जाईना ढुकलुक 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 सर्किट कशी तरी त्या टायमापासून आपल्याला न्यायची. विडाला असे निर्माण झाले जे राक्षस आहेत महाराज. त्या राक्षसाचा महाराज कलीचा दोष हरण्यासाठी भगवंताचा जन्म झाला. मग त्या भगवंतानं नेमकं महाराज जन्म घेत असताना कशाचा विचार केला. कशाचा विचार नाही, फक्त भक्ताचं रक्षण कसं करता येईल याचा विचार केला. मग ते कसा बी अवतार घ्यायला लागला. ते अवतार घेत असताना विचार केला नाही महाराज. अनंत अवतार घे भक्ताचं रक्षण करण्यासाठी. आता प्रश्न निर्माण झाला बाबा हे लोक नेमकं हे काम का करतात बर का. लोक हे नेमकं काम का करतात बर का. तर याचं एक उत्तर आहे बाबा. राक्षस जे भगवंताच्या विरोधात जातात हे भगवंताच्या विरोधात जाणं ही सुद्धा एक प्रकारची भक्ती बाबा बर का. भक्तीचे दोन प्रकार. एक तर भगवंताचे पाय तरी माणसानं पकडाव नाही तर भगवंताची भक्ती बाबा चरण तरी पकडावी नाहीतर मानत भगवंताच्या विरोधात तरी जावं बाबा. दोन प्रकारची भक्ती पण या भक्तीत साम्य. देवाचे जर चरण पकडले, देवाचे जर चरण पकडले जर भक्ती केली तर माणसाचा फक्त एकट्याचा उद्धार होतोय बर का. एकट्याचा उद्धार होतोय. पण जर देवाचे जर विरोधात गेलात तर 3 पिढ्याचा उद्धार होतोय. पण एवढे बाबा आपण जर पाय पकडले तर तात्काळ आपला उद्धार होतोय. पण देवाच्या विरोधात जर गेलात तर 3 काळ बाबा राहावं लागतं बर का. 3 जन्म मागे राहावं लागतात. याचे उदाहरण तुम्हाला सांगतो ऐका. ज्या वेळेस महाराज नारद महर्षींची रावणाची भेट झाली बर का. लक्ष देऊन ऐका. नारद महर्षीची रावणाची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस रावणानं नारद महर्षीला विचारलं, अरे मी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलो पण माझ्या हातानं ब्राह्मण कुळामध्ये मी जन्माला आलो पण माझ्या हातानं पाप झालं. या पापाचं नाहीसे करण्यासाठी काय करू. नारद महर्षीनं सोपा पर्याय सांगितला. तुला भगवंता
म्हणत असेल रावण वाईट आहे, पण रावण वाईट नाही, ती सुद्धा एक प्रकारची भक्ती. जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठीची आईसाहेबाचं हे सगळं केलं. पण उचलत असताना महाराज माईचा अंतकरण माझ्या खांद्यावर, माय म्हणून जगाच्या मालकाची आईसाहेब सीता आईसाहेबाला खांद्यावर घेऊन रावण गेला. आणि रावण घेऊन गेल्याच्या नंतर महाराज देवाच्या विरोधात गेला, म्हणून महाराज 3 पिढ्याचा उद्धार झाला. मग हे राक्षस जरी करीत असेल तर ती प्रकारची सुद्धा एक प्रकारची भक्ती. ज्यावेळेस अशा राक्षसाचं जास्त पाप होतं, ज्यावेळेस यांचं हे होतं, त्यांची सुद्धा भक्ती पावन करण्यासाठी भगवंताचा जन्म होतो. आणि भगवंताचा जन्म घेण्यासाठी महाराज या ठिकाणी भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत जन्म घेतात. एकदा मस्त सगळे माणसं धर्म रक्षा पुरुष मंडळी तेवढे बर का, माय मावले होऊ नका, हात घेऊ नका. तुम्हाला हात का घेऊ देत नाही याचं एक कारण आहे, सांगतो तुम्हाला. तुम्ही मोठे माणसं आहेत, माय मावल्या म्हणजे मोठे माणसं आहेत. का मोठे माणसं आहेत? गरीब माणूस आहे. याच्याकडे बघायला गेलं तर या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीचा, आणि लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याच्या नादाला कोणी लागाव, त्याच्यामुळे तुम्ही खालीच हात राहू द्या, अजिबात माय मावल्यावर घेऊ नका. फक्त एकच काम करा, तुम्हाला 12 महिन्याचे 12 हप्ते पडायले, त्याच्यातले 2 हप्ते बाजूला काढा. 1 हप्ता नरसिंह जयंतीसाठी देत जा आणि 1 हप्ता गोसेवेसाठी देत जा. तुमच्या महाराज 10 हप्ते तुम्ही तुमचे खाऊन टाकीत जा. आणि जर असं जर नाही केलं तर मी तुम्हाला इथून शाप देतो. नाही जर 2 हप्ते तुम्ही जर 1 नरसिंह जयंतीला आणि 1 जर गोसेवेला नाही दिला तर मुख्यमंत्री साहेबाच्या रातोरात मनात यावं आणि तुमची योजना बंद पडावी. देताल ना? बरं हो, बघा 1 नरसिंह जयंतीला हप्ता देणार आहेत आता पुढच्या वर्षी. सगळे पुरुष मंडळी हातवर घ्या. हरी विठोबा रकुमाई लवकरच करून घ्यायचा का जन्म? काय करावं आता? येत नाही पाणी, तसंच धरून ठेवा. आता जे आहेत बसलेले ते ऐका. फास्ट घेतो बाबा. हे वाटायला सुरुवात करा, हे वाटायला सुरुवात करा. काही 2-4 तरुण इकडे या आणि अक्षिदा वाटायला सुरुवात करा. ऐका, बाकीचे ऐका. तसं पाहायला गेलं तर भगवंतानं अनेक अवतार धारण केले महाराज. आजचा अवतार म्हणजे आवेश अवतार बर का. काही अंश आहेत, काही अंशात्मक, काही पूर्ण आहेत, काही पूर्णात्मक आहे. पण आजचा अवतार आहे तो म्हणजे आवेश अवतार धारण आहे. का आवेश अवतार धारण करावा लागला? या सृष्टीवर 2 सख्खे भाऊ जन्माला आले बाबा. त्यांचं नाव हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू. काय झालं? हिरण्यक्षाचा ज्यावेळेस वध झाला त्यावेळेस हिरण्यकशिपू भेटायला गेला, आणि भेटायला गेला तर स्वतःची भावजाई ढसढसा रडू लागली. सगळं दुःख होतं. त्या दिवशी त्यानं पण केला, ज्यानं कोणी माझ्या भावाची अशी अवस्था केली असेल त्याला मी 1 दिवस का संपून टाकणार. त्यानं पण केला महाराज. आणि पण करण्यासाठी महाराज तो साधना करण्यासाठी गेला आणि ब्रह्मदेवाची साधना करायला लागला. ब्रह्मदेव 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 म्हणायला लागला. तितक्यात झाडावर 2 पक्षी आले आणि ते 2 पक्षी विरोधात गेले. त्या विरोधाचं नाव म्हणजे नारायण. ते वरून म्हणायला लागले नारायण नारायण नारायण. आता ह्याला पहिलीच नारायण नावाची चीड. यानं महाराज बाण घेतला आणि बाण घेऊन महाराज मारायला लागला. ते पक्षी स्थलांतर करत 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 कशी तरी गावामध्ये आले. आणि गावामध्ये आल्याच्या नंतर महाराज अशी संध्याकाळची टाइम झाली. त्याला वाटलं आता काय सापडत नाहीत, त्याच्यामुळे तो वापस घरी निघाला. घरी निघाला की बायकोला वाटलं याचा पण खरा झाला काय की, म्हणून बायको महाराज ताट घेऊन महाराज ताट घेऊन ओवाळण्यासाठी आली. ओवाळण्यासाठी आली की बायकोला म्हणला पण नाही झाला खरा. मग काय झालं सांगतो म्हणे. जेवायच्या टायमाला बसला तरी सांगायला लागला नाही. रात्री महाराज सोबत गेले आणि सोबत गेल्याच्या नंतर विचारलं झालं नेमकं काय. तिनं सांगितलं. त्यानं सांगितलं मी ज्यावेळेस साधना करायला गेलो तिथं ब्रह्मदेव 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 म्हणू लागलो. तितक्यात 2 पक्षी आले आणि 2 पक्षी महाराज त्या आमच्या विरोधकाचं नाव घेऊ लागले.
पण बायको सात्विक होती. बायको म्हणजे नेमकं म्हणत होते काय काय नाही त्या विरोधाचं नाव घेत होते. पण बायकोनं काढून घेतलं महाराज. म्हणत होते काय काय नाही त्या विरोधाचं नाव घेतलं. म्हणत होते काय काय नाही त्या विरोधाचं नाव घेतलं. एकदा सांगा ते मला एकदाच सांगतो. ते दोन्ही पक्षी म्हणत होते नारायण. बायको म्हणजे काय 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 पटकून सांगा. ते म्हणजे सांगितलं त्या विरोधाचं नाव काय नारायण. बायको म्हणे आहो डबल एकदा म्हणा नारायण 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 नारायण. त्याच्या मुखातून वधवून घेतलं आणि त्यावेळेस त्या दोघाचा संघ झाला आणि त्या संघामधून निर्मिती झाली म्हणजे भक्त प्रल्हाद विठाला. बघा बाप विरोधक भगवंताचा होता पण माय चांगली असल्यामुळे संतती चांगली आली. भक्त प्रल्हाद जन्माला आले बाबा. बाप विरोधात देवाच्या आणि पोरग भक्ती करणारं निघालं महाराज. कसं भक्ती करणारं निघालं. ज्यावेळेस महाराज त्या स्वतः गरोदर अवस्थेमध्ये होते त्यावेळेस इंद्रदेवानं उचललं आणि इंद्रदेवानं उचलत असताना महाराज त्या ठिकाणी जे महाराज त्या ठिकाणी नारद महर्षीच्या त्या संस्थानामध्ये आश्रमामध्ये त्या राहिल्या आणि आश्रमामध्ये त्याच्यावर गर्भ संस्कार झाले. गर्भामध्ये संस्कार झाले म्हणतो नारायण 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 म्हणू लागला. नारायण म्हणत 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 असताना लहानाचा मोठा व्हायला लागला. शाळेत टाकला महाराज. आता शाळा कशाची आस्तिक नास्तिक शिकविणाराची. आस्तिक नास्तिक शिकविणाराच्या शाळेत काही शिकला नाही. विचारलं बापानं काय शिकलास. ते म्हणे नारायण नारायण. ते म्हणे त्याचं अजिबात नाव घ्यायचं नाही त्या विरोधकाचं. नारायण नारायण म्हणलं की शिक्षा करायची. कधी उकळत्या तेलात टाकलं कधी हत्तीच्या पायाखाली टाकलं. अनेक प्रकार केले महाराज पण नारायण नारायण म्हणण्याशिवाय काही राहत नाही भक्त प्रल्हाद. एक दिवशी बापानं समोर उभा केलं आणि समोर उभा करून विचारलं तुझा नारायण आहे नेमका कुठं. तुझा नारायण आहे नेमका कुठं. त्या पोरानं सांगितलं बाबा माझा नारायण कुठं नाही असं सांगा. जळी स्थळी काष्टी सगळीकडे. मग बापाने विचारलं ह्या महाराज या खांब्यामध्ये तुझा नारायण आहे का. त्याने सांगितलं या खांब्यामध्ये सुद्धा नारायण आहे. खांबावरी जगाचा मालक प्रगट झाल्याच्या नंतर गुर 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 असा आवाज करीत आला. का गुर गुर असा आवाज झाला. आणि हे जे सुटलंय वार ते भगवंत जन्माला आलाय महाराज ते पण गुर 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 करायले. बाकी काही नाही पाऊस येणार नाही फक्त देवाचा जन्म म्हणून ते गुर गुर करीत आले बाबा. का गुर गुर करता. अर्ध शरीर माणसाचं आणि महाराज डोकं ते सिंहाचं. सिंहाचा आवाज गुर 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 करीत प्रगट झाला आणि आता वार सुद्धा गुर 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 करीत आले. जगाचा मालक प्रगट झाला पण त्या महाराज त्यानं वरदान घेतलं होतं मला कधी मरण आलं नाही पाहिजे. मरण कधी आलं नाही पाहिजे. शस्त्रानं नको अस्त्रानं नको घरात नको दारात नको सजीवाकडून नको निर्जीवाकडून नको असं कोणतंच मरण नव्हतं. जगाच्या मालकानं महाराज त्याला बरोबर
चौकटीत धरलं आणि विचारलं घरात आहेस का दारात आहेस? ते म्हणे चौकटीत. जमिनीवर आहे का आकाशात आहे? मांडीवर आहे. शस्त्र आहे का अस्त्र आहे का? नाही. निर्जीव आहे का सजीव आहे का? नक धड निर्जीव बी म्हणा येत नाही, नक धड सजीव बी म्हणा येत नाही. सांग माणूस आहे का प्राणी का? माणूस म्हणावतं मला डोकं सिंहाचं आणि प्राणी म्हणावतं शरीर माणसाचं. माणूस बी नाही आणि प्राणी बी नाही, मग करू का तुझा नायनाट? करू म्हणले. असे नकामदात टाकले महाराजांनी. जगाच्या मालकानं त्याचा त्या ठिकाणी नाहीसा केला, त्याला मुक्ती दिली. पुंडली नरसिंह भगवान अशा प्रकारे नरसिंह भगवंताचा जन्म साजरा झाला. पुनश्च एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद. गावकरी मंडळाला धन्यवाद. आता जास्त वारं सुटायला या ठिकाणी वाणीला विसावा. ज्ञानेश्वर